श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत सिद्धारूढ वैभव बेल चौथा पुढे चालू. भाग 2. सिद्धावधूत तेथे राहिलेल्या थोडक्याच दिवसांनी आसपासची गुराख्याची पोरे त्यांच्या जवळ येऊ लागली. तेव्हा यापुढे ही मुले आपणास एकांत साधायला देणार नाहीत, अशा विचारांनी त्यांनी मौन धरिले. मुले वरचे वर काही ना काही विचारून त्यांना बोलावयास लावण्याचा प्रयत्न करीत, परंतु खुणेनेच ते त्यांना उत्तर देत. कधी कधी त्यांच्या अत्याग्रहास्तव त्यांच्याबरोबर सिद्धावधूत पतंग उडविणे, गोट्या, भोवरे, विटीदांडू इत्यादी खेळ खेळत असत. तसेच त्यांना मांडी घालून हात जोडून स्वस्थ बसायला खुणेने सांगत असत. सिद्धावधूतांविषयी त्या पोरांचा दिवसेंदिवस आपलेपणा वाढू लागला. त्यामुळे ती मुले बिचारा मुका खाऊ दे असे म्हणून आपल्यातील भाकरीचा तुकडा व भाजी त्यांना खायला देत असत. कधी कधी शेळीचे दूधही आणून देत असत. त्यांच्या भोळ्या भावाला अनुसरून सिद्धावधूत ते सेवन करीत असत. स्फटिक बुक्यावर, हळदीवर किंवा कोणत्याही रंगावर ठेवला तरी तो त्या त्या रंगाचा भासतो, पण त्याच्या मूळ स्वरूपामध्ये कधीच फरक पडत नाही. त्याप्रमाणे सिद्ध पुरुष बालकांशी बालकाप्रमाणे, वृद्धांशी वृद्धाप्रमाणे, प्रापंचिकांशी त्यांच्याप्रमाणे वागतो. मात्र तो आपल्या स्वरूपापासून एक क्षण देखील ढळत नाही. काही दिवसानंतर त्या पोरांनी हुरडा भाजण्यासाठी एकाच्या शेतातून बरीचशी जोंधळाची कणसे काढली. जेव्हा त्यांना शेताचा मालक येत असल्याचे दिसले तेव्हा त्या पोरांनी ती कणसे सिद्धावधूतांपुढे टाकली व ती पळाली. त्यामुळे झाले काय तर शेताच्या मालकाकडून मार खाण्याची पाळी सिद्धावधूतांवर आली. दुसऱ्या खेपेला त्यातील एका मुलाने शेजारच्या बागेतील एक फणस चोरून आणला आणि "ए मुक्या, हा जरा फणस धर" असे म्हणून तो सिद्धावधूतांच्या हातात दिला. ही गोष्ट बागेच्या मालकास कळताच तो धावत तेथे आला. त्याने एका पोराला गाठून विचारले, "ए पोरा, आमचा फणस काढलास का?" तेव्हा त्याने सिद्धावधूतांकडे बोट करून "त्या मुक्याने काढलाय" असे सांगितले आणि तो पळाला. इतर मुलेही भिवून दडून बसली. सिद्ध पुरुषांचे वागणे अगदी जगावेगळे असते. आम्ही त्यांना आंब्याची डहाळी दाखवली आणि ही डहाळी कशाची हो असे जर त्यांना विचारले तर ते आंब्याची असे सांगतील. परंतु ही डहाळी आंब्याची नसून फणसाची आहे असे जर आम्ही मुद्दाम म्हणू लागलो तर ते आमच्याशी वाद घालणार नाहीत. असेल असेल असे उत्तर देऊन ते स्वस्थ राहतील. बागेचा मालक सिद्धावधूतांकडे गेला आणि त्याने त्यांना "तू फणस चोरला आहेस का?" असे विचारले. तेव्हा त्यांनी "होय" असे उत्तर दिले. त्यावर बागवानाने फणस आपल्या ताब्यात घेऊन सिद्धावधूतास पुष्कळशी मारहाण केली व वाटेल तशा शिव्या दिल्या. तरीही ते एकही शब्द न बोलता स्वस्थ राहिले. ज्ञानी पुरुषाची निर्विकार स्थिती असते. त्यामुळे आपल्याला फणस मिळाल्याबद्दल आनंद किंवा मार खाण्याची पाळी आली म्हणून खेद अथवा मुलांकडून आपणाला त्रास भोगावा लागला म्हणून त्यांच्याविषयी तिरस्कार हे विकार सिद्धावधूतांच्या ठिकाणी उत्पन्न झाले नाहीत. त्यानंतर मात्र ही जागा बदलल्याशिवाय आपल्याला मुळीच निवांतपणा मिळणार नाही, अशा विचाराने हुबळीपासून 3 मैलावर असलेल्या डुमगेरी येथे जाऊन ते राहिले. तिकडे
एका अश्वत्थाच्या कट्ट्यावर ते नेहमी बसत असत. हत्ती अपरूप दिसणारा प्राणी असल्याने त्याला पाहताच जशी कुत्री भुंकत त्याच्या मागे लागतात तद्वत सिद्ध पुरुष जगात क्वचितच आढळत असल्याने नास्तिक व कुतर्की लोक संतांची निंदा व छळ करीत असतात. हत्ती जसा कुत्र्याचा तो स्वभावच म्हणून एकदा सुद्धा मागे वळून न पाहता आपल्या वाटेने अगदी सरळ जात असतो, त्याप्रमाणे दुर्जनांचा तो स्वभावच म्हणून सज्जन त्याकडे लक्ष न देता आपल्या स्वरूपानंदात निमग्न असतात. एके दिवशी सिद्धावधूत निवांत बसले असता एक इसम आला आणि दुर्बुद्धीला वश होऊन त्याने त्यांना उचलून एका पडक्या विहिरीत टाकून दिले. विहिरीत जरी पाणी नव्हते, तरी ती विहीर खड्या काट्यांनी भरलेली होती. तरी ते शांतपणे सहन करून काही वेळाने विहिरीतून ते बाहेर आले व पुन्हा नित्यक्रमास लागले. चंद्रोदय झाला की चौर्यवृत्तीला आळा बसतो, म्हणून चोराला चंद्रदर्शन नकोसे वाटते. त्याप्रमाणे सज्जनांच्या सहवासात दुष्ट वृत्तीला आळा बसतो म्हणून दुर्जनांना सज्जन नकोसे वाटतात. सूर्योदय होताच घुबडाची दृष्टी जाते म्हणून घुबड सूर्याचा तिरस्कार करते. त्याप्रमाणे सज्जनांचा सहवास संकुचित वृत्ती बदलून टाकतो करिता दुर्जन सज्जनांकडे तिरस्काराने पाहतो. आरसा समोर घेतला की चेहऱ्यातील व्यंग जाणवते, म्हणून नकट्याला आरसा शत्रू समान भासतो. त्याप्रमाणे सज्जनांच्या बोधाने आपल्या वागण्यातल्या चुका कळून येतात म्हणून दुर्जनाला सज्जन शत्रू समान वाटतो. दूध जरी पौष्टिक आहे, तरी ते तापकऱ्याला मारक होते. त्याप्रमाणे संतांचा बोध जरी मनुष्याचे जीवन सुखमय करणारा आहे, तरी विषयात निमग्न असणाऱ्या माणसाला तो बोध विषासमान वाटतो. एके दिवशी पहाटेला सिद्धावधूत ध्यानस्थ बसले असता वाटेने जाता जाता एका वाटसरूने त्यांच्या मस्तकावर जळती गौरी ठेवून दिली. परीस जरी लोहाला सुवर्ण करण्यास समर्थ आहे, तरी ज्या लोहाची काळेपणापासून मुक्त होण्याची इच्छा नसेल, त्याच्याविषयी परीस उदासच असतो. त्याप्रमाणे जीवांना दुःखमुक्त करण्यास जरी संत सर्व सत्पुरुष समर्थ आहेत, तरी दुःखमुक्त होण्याची ज्यांची मुळीच इच्छा नाही, अशा माणसांना ते उद्धरू शकत नाहीत. वाटेने जाणाऱ्या एका इसमाने सिद्धावधूतांच्या मस्तकावर जळत असलेली गौरी खाली काढून टाकली आणि त्यांना उद्देशून तो म्हणाला, महाराज, ही करणी कोणाची हे मी जाणतो. आपण कृपा करून आज्ञा कराल त्या दुष्टांची मी चांगलीच फजिती उडवीन. तेव्हा सिद्धावधूत म्हणाले, शरीरास जे सुख किंवा दुःख होते ते प्रारब्धानुसार असल्याने ते भोगूनच सारले पाहिजे. त्याशिवाय त्या कर्माचा क्षय होत नाही. जर त्याच्या निवारणार्थ प्रयत्न केला तर त्याची संचित कर्मात भर पडून ते पुनर्जन्मास कारणीभूत होते. करिता मनुष्याने दुसऱ्याने दिलेल्या सुखदुःखाची पर्वा न करता ते निमूटपणे भोगण्यास तयार झाले पाहिजे. मला तर वाटते की आज माझ्या मस्तकावर शिवाने आपला तृतीय नेत्र ठेविला आहे, करिता त्याचे निवारण करण्याची माझी इच्छा नाही. हे भाषण ऐकून तो वाट सरू पुढे चालता झाला. तपस्वी हे एखादा माणूस मनाविरुद्ध वागला की लगेच त्याला शाप देऊन मोकळे होतात आणि एखादा माणूस मनासारखे वागला की त्याला आशीर्वादही देतात. वृंदेने लहानपणी दुर्वासांची सेवा केली, तेव्हा तिच्या सेवेला संतुष्ट होऊन त्यांनी
तुझे पातिव्रत्य अभंग राहील असा तिला आशीर्वाद दिला. शकुंतला नवऱ्याच्या घरी निघाली तेव्हा समोरून दुर्वास येऊ लागले होते. नवऱ्याची भेट झाल्यावर काय काय त्याच्या जवळ बोलायचे या विचारांच्या तंद्रीत असल्याने तिचे लक्ष दुर्वासांकडे गेले नाही. त्यामुळे ती त्यांना नमस्कार करू शकली नाही. आपल्याकडे तिचे दुर्लक्ष झाले अशा समजुतीने दुर्वास संतप्त झाले व रागाच्या भरात नवऱ्याकडे गेल्यावर तो तुला ओळखणार नाही असा तिला शाप दिला. त्यामुळे झाले काय तर जेव्हा नावेतून ती निघाली तेव्हा तिच्या बोटाची अंगठी गळून पाण्यात पडली. पण तिला ते कळून आले नाही. ती अंगठी दुष्यंताने आपली ओळख म्हणून मुद्दाम तिला दिली होती. अंगठी नसल्यामुळे दुष्यंताने तिला वाड्यात प्रवेश करण्यास न देता बाहेरच्या बाहेर हाकलून दिले. दशरथ राजाची तिसरी भार्या जी कैकई ही लहानपणापासूनच फार तापट स्वभावाची होती. त्यामुळे तिच्या आईवडिलांना तिच्याबद्दल फार काळजी वाटे. तिच्याकडून एखाद्या थोर व्यक्तीची जर सेवा घडली तर त्यांच्या आशीर्वादाने तिच्या स्वभावात बदल होईल अशा आशेने कैकेयीच्या बापाने दुर्वासांना विनंती करून त्यांच्याकडे काही दिवस तिला ठेविले. त्या अवधीत फुले, तुळशी आणून देणे, गंध उगाळणे इत्यादी देवपूजेचे साहित्य करून तयार करून देण्याची सेवा कैकेयीची असे. तिच्या सेवेला संतुष्ट होऊन तुझ्या हाताला यश येऊ दे असा दुर्वासांनी तिला आशीर्वाद दिला. पुढे एके दिवशी ते ध्यानस्थ बसले असता बालस्वभावाला अनुसरून कैकेयीने काळजाने माखलेला हात दुर्वासांच्या गालाला लावला. ध्यान विसर्जन झाल्यावर ती गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा जगात तुझे तोंड काळे होईल असा त्यांनी तिला शाप दिला. दुर्वासांच्या आशीर्वादाप्रमाणे स्वर्गातील युद्धसमयी दशरथाच्या रथाचे चाक जेव्हा मोडले गेले तेव्हा त्या ठिकाणी कैकेयीने आपला हात दिला. त्या समयी दुर्वासांच्या आशीर्वादाप्रमाणे तिच्या हाताला यश आले. पुढे रामाला वनवासाला पाठविण्यास ती कारणीभूत झाली. म्हणून दुर्वासांच्या शापाप्रमाणे तिचे तोंड जगात काळे झाले. म्हणजे तिचे नाव कोणासही नको असे झाले. कपटाने वागल्याबद्दल इंद्राला गौतमाने शाप दिला. त्या भरात निरपराधी अहिल्यालाही शाप देऊन ते मोकळे झाले. सिद्ध पुरुषांचे वागणे मात्र तपस्व्याच्या अगदी उलट असते. वसिष्ठांना विश्वामित्रांनी नाना तऱ्हेने छळले तरीही त्यांची तिळमात्रही शांती ढळली नाही. हाच तो तपस्वी आणि सिद्ध पुरुषांमधील फरक होय. स्तुतीप्रमाणे निंदा ऐकूनही आनंद वाटणे, मित्रावरील प्रेमाप्रमाणे शत्रूवरही प्रेम वाटणे, म्हणजे कोणत्याही प्रसंगी शांती न ढळणे, हे सिद्ध पुरुषांचे लक्षण होय. आस्तिक किंवा नास्तिक या दोघांवर मेघ जशी समान वृष्टी करतो त्याप्रमाणे चोर व संभावित या दोघांवरही सूर्य जसा सारखाच प्रकाश पाडतो त्याप्रमाणे निंदा व छळ करणाऱ्यावर ज्ञानीपुरुषांचे समान प्रेम असते. काहीतरी चमत्कार पाहिल्याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी सहसा माणसांची श्रद्धा बसत नाही. हुबळी गावात एकाच्या घरी प्रसिद्ध शास्त्रीबुवांचे पुराण चालले होते. हॉलमध्ये श्रोते मंडळी भरगच्च जमली होती आणि अंगणात एका बाजूला अजानबाहू एक व्यक्ती उभी होती. तिच्या कपाळाला भस्म झळकत होते. तिने लंगोटी परिधान केली असून तिच्या खांद्यावर वाकळ आणि हातात एक मातीचा मोगा होता. श्रोत्यांपैकी एका गृहस्थाने कोणीतरी भिक्षेकरी असावा
असे म्हणून त्या व्यक्तीला पुढे जाण्याबद्दल हातानेच खुणविले. तेव्हा त्या व्यक्तीने "मी पुराण ऐकायला उभा आहे" असे खुणेनेच त्या गृहस्थाला सांगितले. पुराण ऐन रंगात आले इतक्यात अंगणात उभ्या असलेल्या व्यक्तीने पुढे जाऊन शास्त्री बुवांच्या समोर हात जोडिले आणि "तुम्ही 5 मिनिटे मला परवानगी द्या. म्हणजे आता तुम्ही विवरण करत असता असता राहून गेलेल्या श्लोकाचा अर्थ मी सांगणार आहे." असे म्हणून त्या व्यक्तीने उभ्या उभ्याच भाषणास सुरुवात केली. ते ऐकता शास्त्री बुवांना आपली चूक ध्यानात येऊन ते गारच झाले. श्रोते मंडळी पण चकित झाली. त्यावर शास्त्री बुवांनी उठून त्या व्यक्तीला वंदन केले आणि तिच्या हाताला धरून आपण बसलेल्या व्यासपीठावर तीच बसविली. त्यानंतर श्रोते मंडळींनी त्या व्यक्तीपुढे श्रवणानंद व्यक्त केला आणि रोज काही दिवस आपण या ठिकाणी येऊन आपणास बोधामृत पान करवावे अशी विनंती केली. ती व्यक्ती म्हणजे कोण होती म्हणाल तर सिद्धारूढ महाराज. मंडळींच्या इच्छेप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून सिद्धारूढ महाराज तेथे जाऊन सुबोधकथन करू लागले. एरवी आत्मानंदात निमग्न होऊन ते डोंगेरी कट्ट्यावर बसत असत. वाघ सिंहादी हिंस्र पशु आपला क्रूरपणा सोडून माणसाळले म्हणजे त्यांना पाहण्यासाठी जशी गर्दी जमते त्याप्रमाणे मनुष्यातील विकार जाऊन तो दैवी गुण संपन्न झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी माणसांची गर्दी होते. कळीपणातून मुक्त झाल्यावर फुलातून सुवास बाहेर पडतो आणि तो जसा आसपासच्या लोकांना आल्हाद देतो त्याप्रमाणे अज्ञानाचा परिपूर्ण नाश झाल्यावर सिद्ध पुरुषांचे दिव्य सामर्थ्य प्रगट होऊ लागले. त्या योगे त्यांच्या सहवासात आलेल्या माणसांची चिंता, उद्वेग, पाप, ताप, दुःख, दैन्य, संकटादी दुरिते नाश पावतात. कमळ फुलले की त्यातील मकरंद सेवन करण्यास जसे रानावनातून भ्रमर धाव घेतात त्याप्रमाणे महाराजांच्या व्यक्तिमत्वाची जाणीव होऊ लागताच त्यांच्या दर्शनास गावचे तसेच परगावचे झुंडीच्या झुंडी लोक येऊ लागले. त्यांच्या सहवासापासून असंख्य लोकांना आनंद मिळू लागला. सूर्याच्या प्रकाशापासून जशी यच्चयावत प्राणिमात्रांना मदत होते तरी त्याच्या ठिकाणी किंचितही जसा अभिमान नसतो त्याप्रमाणे सिद्ध पुरुषांच्या दर्शनाने लाखो अज्ञ जीव जरी सुखी होतात तरी आपल्यामुळे असंख्य लोकांचे कल्याण होत आहे याचा त्यांच्या ठिकाणी कर्तेपणाचा लवलेशही नसतो. काही प्रमुख भक्त मंडळींनी त्या ठिकाणी सिद्धारूढ महाराजांकरिता एक आश्रम बांधविला आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक आणि दुसरे स्नानाकरिता अशी 2 तळी बांधविली. भक्त मंडळींच्या आग्रहास्तव महाराजांनी आश्रमात वास्तव्य केले. त्यावर रोज 2 प्रहरी गावातील व खेड्यातील काही बायका नानाविध पक्वाणांच्या टोपल्या भरून आश्रमात आणू लागल्या. ते सर्व अन्न एकत्र करून महाराज स्वहस्ताने त्यावेळी तेथे हजर असलेल्या लोकांना देत व आपणही सेवन करीत असत. काही दिवसानंतर तेथे धर्मशाळा, भोजनशाळा, पाकशाळा बांधण्यात आल्या. त्या ठिकाणी मोठमोठ्या चुली, मोठमोठी भांडी पण ठेवण्यात आली. त्यावर प्रतिवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव होऊ लागला. त्या 7 दिवसात अहोरात्र ओम नमः शिवाय या मंत्राचा घोष झाले. पहिल्या प्रहरी महाराजांची काकड आरती करीत 2 प्रहरी संतर्पण होई. तिसऱ्या प्रहरी भक्त मंडळींचे गायन, वादन, कीर्तन, प्रवचन होई. चौथ्या प्रहरी काही अधिकारी मंडळींची महाराजांच्या सानिध्यात बसून आत्मचर्चा चाले.
5व्या प्रहरी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढीत. महाराज शयनगृहात गेले म्हणजे भक्तगण शयनगृहाच्या भोवती प्रदक्षिणा घालीत असत. त्याप्रमाणे 7 दिवसांचा कार्यक्रम चाले. ज्यांनी ज्यांनी दान करण्याची इच्छा दर्शविली असेल त्या सर्वांना उत्सवाच्या 8व्या दिवशी भात, आमटी, भाकरी, भाजी तयार करून आणण्यास महाराज आज्ञा करीत. त्याप्रमाणे उत्सवाच्या 8व्या दिवशी ते लोक बैलगाडीतून अन्न आणीत. ते अन्न मठातील सेवेकरी, गोरगरीब, बावा, बैरागी, आंधळ्या पांगळ्यांना देऊन तृप्त करीत असत. रात्री महाराजांना रथात बसवून भक्त मंडळी रथोत्सव करीत. पुढे काही दिवसानंतर रामनवमीच्या दिवशी महाराजांना पाळण्यात बसवून त्यांचा जन्मोत्सव करू लागले. तसेच श्रावण पौर्णिमेच्या रात्री तळ्याभोवती पणत्या लावून महाराजांना नावेत बसवून उत्सव करू लागले. त्याही पुढे दर सोमवारी प्रदोषकाळी महाराजांना कैलास मंडपात उच्चासनी बसवून रत्नझडित किरीट व सर्वालंकार लेववून त्यांची षोडशोपचारे पूजा करून भक्त मंडळी मंत्रघोषाने पुष्पांजली अर्पण करू लागले. समुद्र जसा पावसाळ्यात भरून वाहून जात नाही किंवा उन्हाळ्यात आटत नाही त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष इहलोकीचे वैभव प्राप्त झाले असता हर्षाने फुगून जात नाही किंवा वैभवाचा नाश झाला तरी खेदही करीत नाहीत. अज्ञानी पुरुषाला देहस्मृती सदाचीच असते, स्वस्वरूप स्मृती नसते व ज्ञानी पुरुषाला देहस्मृती नसते पण स्वरूप स्मृती मात्र सदाचीच असते. महाराजांची राहणी पाहिली तर अगदी सोपी असेल. त्यांनी जटा दाढी वाढवलेली नव्हती. त्यांचे वर्तन इतके शुद्ध होते की त्यांना तपकीर, सुपारी अगर इतर कोणतेही व्यसन नव्हते. ते आजन्म ब्रह्मचारी व जितेंद्रिय होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत स्त्रियांकडून स्वतःची सेवा कधीच करवून घेतली नाही. कोणी इच्छा दर्शविली तर तुमच्या पतिदेवाची सेवा करा म्हणजे ते सद्गुरूला पोहोचते असे ते सांगत असत. कितीही दुखणे आले तरी ते औषध घेत नसत. काही न खाणे हे त्यांचे औषध आणि मिताहार हाच त्यांचा सात्विक आहार असे. दिसायला महाराजांचा देह अतिशय वृद्ध दिसत होता. तथापि त्यांचे इंद्रिय पटुत्व मात्र फार चांगले होते. ते नेहमी उदास वृत्तीने राहत. त्यांचा परिग्रह म्हणजे केवळ एक लंगोटी. भक्त मंडळी आपल्या समाधानाकरिता त्यांना शेला पांघरीत व गौरीने जळालेल्या मस्तकावरचा भाग दिसू नये म्हणून डोक्याला एक लहानसे मुंडासे गुंडाळीत असत. महाराज मठात येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींचे स्वागत स्वतः अंगमेहनतीने करण्याचे कामी सदा दक्ष राहत असत. एका श्रावण सोमवारी कोल्हापूरहून 2 लॉऱ्या भरून मंडळी स्वामींच्या दर्शनार्थ आली. स्वामींचे दर्शन घेतल्यावर भोजन करावयाचे असे त्यांनी ठरविले होते, पण वाटेत मोटार पंक्चर झाल्यामुळे त्यांना मठात पोहोचायला रात्रीचे 12 वाजले. मंडळी लॉऱ्यांमधून पुरती उतरली देखील नव्हती. इतक्यात महाराज शयनगृहामधून बाहेर आले आणि तुम्ही जेवून आलात की जेवणार आहात असे त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा ती मंडळी म्हणाली, आम्ही जेवण बांधून घेऊन आलो आहोत, परंतु महाराजांचे दर्शन घेतल्यावरच जेवणार आहोत. करिता एक वेळ तुम्ही आम्हाला महाराजांचे दर्शन घडवा. त्यावर महाराजांनी आधी तुम्ही हात पाय तोंड धुवा म्हणजेच असे सांगून पाण्याची जागा त्यांना दाखविली. तसेच उतरण्यासाठी धर्मशाळेची जागाही दाखवून ते शयनगृहात गेले आणि तेथे निजलेल्या शिष्याला उठवून परवगावची पुष्कळशी मंडळी आली आहे, तेव्हा त्यांची विचारपूस कर असे त्यास सांगितले. त्यावर शिष्याने त्या मंडळींना धर्मशाळेतून बोलावून आणले
व महाराजांचे दर्शन करविले. महाराजांना पाहताच प्रथम ज्यांची भेट झाली तेच हे, पण महाराज म्हणून आम्ही ओळखू शकलो नाही, याबद्दल त्यांना खेद वाटला. संत जरी दैवी शक्तीने युक्त असतात तरी त्यांना स्वसामर्थ्याचे बिलकुल स्मरण नसते. संत बाहेरून मी, तू, तो अशी द्वैतपूर्ण भाषा बोलून सर्वांप्रमाणे जरी जगत व्यवहार करतात तरी ते अंतर्यामी परिपूर्ण अनासक्तच असतात. प्रत्येक काम करते वेळी त्या त्या कामात ते परिपूर्ण बुडून जातात. तरी देखील ते त्यापासून पूर्ण अलिप्तच असतात. महाराजांची वेदांत विषय पटवून देण्याची रीत फार सोपी होती. उदाहरणार्थ प्रश्न 1. आत्मा हा देहात आहे तर तो आम्हाला का दिसत नाही? उत्तर. जी वस्तू स्पर्शाने कळते ती आपल्या नेत्रास दिसत नाही. उदाहरणार्थ वायूचे अस्तित्व त्याच्या स्पर्शाने कळते, परंतु तो वायू डोळ्यांना दिसत नाही. आपणास शक्ती आली किंवा गेली हे आपणास अनुभवाने म्हणतो, परंतु ती शक्ती कशी आली आणि कशी गेली हे आपणास प्रत्यक्ष दिसत नाही. या गोष्टी अनुभवसिद्ध आहेत, करिता वायू अगर शक्ती मुळीच नाहीत असे म्हणता येणार नाही. एका प्रमाणाने जी वस्तू दृष्टीगोचर होते ती दुसऱ्या प्रमाणाने अगोचर होते. तसेच शक्ती आल्याचे अस्तित्व ज्ञानाने पटते, परंतु इंद्रियांना ते कळत नाही. प्रथम आत्मानात्म विवेक करून मीच ब्रह्म आहे ही भावना दृढ झाली म्हणजे तिच्यावरील अनात्मकाराचे आवरण दूर होते व आत्मबुद्धीचा अनुभव येतो. वेदांत ज्ञानात वस्तुतः दोनच गोष्टी आहेत, एक सत्य आणि दुसरी मिथ्या. यांनाच अनुक्रमे चैतन्य व जड, आत्म अनात्म, ब्रह्म व माया अशी नावे देऊन ज्ञान करून देण्याची सर्वत्र प्रवृत्ती आहे. प्रश्न 2. जेथे शब्दाला रिघाव नाही त्या वस्तूचे ज्ञान शब्द कसे करून देणार? शिवाय जी वस्तू नेहमी सन्मुखच आहे तिच्या प्राप्तीची खटपट तरी का करावी? उदाहरणार्थ उत्तर. वस्तू एकच आहे, दुसरी मिथ्या म्हणजे झालीच नाही, तर तिच्या नाशार्थ खटपट करून तरी काय होणार? सद्गुरू जो बोध करतात तो वस्तूच्या प्राप्तीसाठी नसून विस्मृतीच्या नाशार्थ होय. विस्मृतीच्या नाशाला शब्द सामर्थ्यच उपयोगी पडते. आपण मुळात वस्तुरूप असल्यामुळे आपणास त्याचा अखंड परिचय असतोच. तथापि देहध्यासाने जी स्वस्वरूपाची विस्मृती झालेली असते ती विस्मृती नाहीशी करून स्मृती येण्यासाठी तू आत्मा आहेस, देह नव्हेस. तू स्वयंप्रकाश आहेस, देह परप्रकाशित आहे. हे सद्गुरूंनीच पटवून द्यावे लागते. म्हणून शब्द सामर्थ्यवान आहेत. जग हे खोटे आहे असे एकदा विश्वासपूर्वक समजून आले की अहंकारही खोटाच असल्यामुळे तो घालविण्यासाठी निराळा प्रयत्न करावा लागत नाही. जग हे खोटे असल्याचे समजणे किंवा अहंकार घालविणे म्हणजे आपण असंग असल्याचा दृढनिश्चय करणे होय. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.